मिळेल या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बरोबर 30:23 घड्याळामध्ये आणि हा या संपूर्ण स्पर्धेतील 39वा सामना 39th मॅच नवदुर्गा लायन्स आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. गुणलेखक स्कोरर आपण या समालोचन कक्षामध्ये, गुणलेखक आपण कुठे असेल तर त्वरित समालोचन कक्षामध्ये या विनंती असेल. अक्षय कुंडले कृपया स्कोर लिहिण्यासाठी आपण स्कोर बोर्डचा ताबा घ्यायचा. आकाश वरपे स्कोर बोर्डची जबाबदारी सांभाळत आहेत. धन्यवाद. यस, आकाश गुणलेखक म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळतील. आणि आता मोठ्या मॅचला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 ओम आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सुनील आणि त्याच्या समवेत दिलीप. पहिला बॉल ओम साई चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय संघ आहे नवदुर्गा लायन्स. पहिला बॉल षटक क्रमांक 1 ओम. पहिलाच बॉल फिरवलाय, चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने ढकललं पॉइंट क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. अगदी क्रिकेट विश्वातील सगळ्यात वेगवान क्रिकेट आणि हेच क्रिकेट या शिवडीमध्ये रंगले. यावेळेला देखील आता फटका फसलाय, धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल आलाय. ओम चांगला बॉल, पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिलाय, आणखीन एक धाव आली आहे. दिलीप आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सुनील ही जोडी बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. नो बॉल आणि या नो बॉलवर आणखीन एक धाव आली आहे. पुढचा बॉल त्या ऑन साइडला ढकलल्या बॉलला आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4 या आकड्यावर. पुढचा बॉल फटका खेळलाय, मिड ऑफ मध्ये फिल्डर होते रोशन, कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. पुढचा बॉल देखील चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. म्हणजेच षटक क्रमांक आता 1चा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती झालेत. 5 ऑन बोर्ड. थँक्यू डीजे, धन्यवाद. सुभाष पहिला बॉल सरळ फटका, चान्सच नाहीये फिल्डरला, सरळ रेषेमध्ये चौकार. यावेळेला नो बॉल पंच घोषित करतायत आणि आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. नो बॉल +1. पुढचा बॉल फिल्डर त्या ठिकाणी होते, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली आहे आणि आणखीन एक धाव आता धावून पूर्ण केली आहे. प्रत्येक बॉलवर धावा येत आहेत आणि धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल फटका खेळला त्याच दिशेने, कव्हर क्षेत्र आणि त्या क्षेत्रामध्ये सातत्याने फटके खेळण्याचा प्रयत्न दिलीप आणि सुनीलच्या माध्यमातून केला जातोय. चांगली सुरुवात पाहायला मिळते. पुढे आलेत आणि आता विकेट, फलंदाज आउट.
हा पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. साऊंड माइंड्स लाईट अँड साऊंड पार्टनर योगेशजी रोगे यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. हे इव्हेंट मॅनेजमेंट ही सजावट आपण पाहतोय जी त्यांनी सांभाळली आहे. योगेशजी रोगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. योगेशजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या अंतिम दिवसामध्ये. 13 धावा धावफलकावरती झालेत आणि एक गडी माघारी परतलाय. 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. रोशन आले षटक क्रमांक 3 हाताळत असताना. पुन्हा एकदा चांगला बॉल, थोडीशी चूक झाली फिल्डर कडून. आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय. यावेळेला फिल्डर तैनात होते त्या ठिकाणी. थोडीशी चूक झाली आणि तोपर्यंत आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 14. फटका खेळला यावेळेला फिल्डर होते त्या ठिकाणी निलेश आणि आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 15 या आकड्यावर. यावेळेला उलट्या बॅटने फटका. यष्टीरक्षक केवढ्या चपळाईने आले बॉल पर्यंत आणि आता विकेट. बॅटर आउट. छोटू पहिला बॉल ढकलल्या हलक्या हाताने बॉलला. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. आता धावबाची संधी आहे आणि विकेट आली आहे. बॅटर आउट. ओहो यावेळेला फटका खेळला. पुन्हा एकदा आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. ओहो यावेळेला फटका चुकला आणि विकेट गमावली आहे. बॅटर आउट. H2O. फटका सजवायचा होता. फटका फसलाय आणि जयेश बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट. झालेत आणि
पहिल्या बॉलवर एक धाव आली आहे आणि तिसऱ्या बॉलवर आणखीन एक धाव आली आहे. म्हणजे आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या छोटूने. यस, शेवटचा बॉल आहे. सचिन नवीन बॅटर. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. हो, फटका सजवलाय. यस, आलाय चौकार. आता मॅच ऑन झाली आहे. या चौकाराने मात्र मॅचचं गणितच बदललंय, कारण 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आहे टॉस साठी या आणि आता दुसऱ्या डावाच्या खेळाला सुरुवात होईल. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. बॅटिंग साठी आपण पाहतोय तिवारी म्हणजेच निलेश तिवारी आणि नॉन स्ट्रायकिंग आपण पाहतोय बॅटर रोशन आणि गोलंदाजीसाठी प्रतीक. चोवीस बॉल मध्ये 22 धावाची गरज आणि हा पहिला बॉल प्रतीक. षटक क्रमांक 1. पहिलाच बॉल फिरवलाय, चांगला स्ट्रोक आणि पहिलाच बॉल गेलाय आर पार. 4 चौकार. पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिला, टॅप केला बॉलला पॉइंट क्षेत्रामध्ये आणि धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला आणि आता हा दुसरा बॉल एक धाव येताना पाहायला मिळते. उलट्या बॅटने फटका, आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. 6 धावा धावफलकावरती. 6 ऑन बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा बीट केला. आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दिलीप त्या ठिकाणी तैनात होते. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते, कारण गोलंदाजी करत असलेल्या संघाला देखील मॅच जिंकायची आहे, बॅटिंग करत असलेल्या संघाला देखील मॅच जिंकायची आहे आणि म्हणूनच की काय हे दोन्ही आपण पाहिलं तर संघ मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 7. उर्वरित 19 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 ची गरज आहे आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ देखील आता समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती, 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता 14 ची गरज आहे.
प्रीमियर लीग आपण पाहतोय 9वं पर्व. पहिला बॉल फिल्डर होते त्या ठिकाणी दिलीप आणि आता धावबाच्या स्वरूपात बॅटर आउट. थँक्यू डीजे. ओहो, यावेळेला दिशा चुकली आहे. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. 17 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 धावांची गरज आहे. यावेळेला देखील सोडून दिलाय बॉल. आणखीन एक चेंडू वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावा करायची आहेत सामना जिंकण्यासाठी. फटका खेळला यावेळेला टॅप. यस, बॉल निघून गेलाय आरपार. आलाय SRPL चौकार. विकेट आली आहे. नवीन बॅटर आहे छोटू आले बॅटिंग साठी आणि पहिला बॉल खेळत असताना मात्र पहिल्याच बॉलला हलक्या हाताने ढकललं त्या ठिकाणी. 15 धावा धाव फलकावरती झाल्या. 14चा खेळ बाकी आहे आणि 7ची गरज आहे. आणखीन एक धाव त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 16 या आकड्यावर. 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 13 बॉल मध्ये आणखीन 6 करायचे आहेत. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. आता 17 धावा धाव फलकावरती. 12 बॉल मध्ये आता 5ची गरज. संस्कार अगदी चिमुकला खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय आणि 54 नंबरची जर्सी आणि हा पहिला बॉल संस्कारचा. वाईड बॉल पंच घोषित करतील. 12 बॉल मध्ये आता 4ची गरज आहे. प्रत्येक खेळाडूचा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय. प्रत्येक खेळाडूला संधी दिली जाते. अगदी बॅटिंग साठी असू दे, गोलंदाजीसाठी असू दे, यष्टीरक्षणसाठी असू दे, प्रत्येक आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला संधी दिली गेली आहे. आणि हा पहा, या चिमुकल्याने मात्र विकेट आली आहे. फलंदाज छोटू आउट. या संस्कार छोटूने छोटूची विकेट पटकावली आहे. साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष संभाजी मोरे यांचे चिरंजीव आपण पाहतोय गोलंदाजी करतायत. आता नो बॉल पंच घोषित करतायत. पण नो बॉलच्या स्वरूपात असला जरूर तरी पण धावबाच्या स्वरूपात मात्र विकेट देखील आली आहे. बॉल काउंट होईल, रन काउंट होईल आणि विकेट देखील काउंट होईल. संभाजी मोरे यांचे चिरंजीव आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. टॅब खेळले त्यावेळेला फटका सजवलाय चांगला. बॉलला ढकलून दिलाय गोशांकित क्षेत्रात आणि आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चौकार आलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे ओम साई चॅलेंजर्सच्या संघाने.